श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी शुक्रवारी काय करायचं सांगण्यासाठी आलेली आहे. आज शुक्रवार आहे, आभार मानायचा दिवस असतो आणि देवीचा दिवस असतो. तर सूर्याला जल दिलेला आहे, गणेशजींना दुर्वा फुलं वाहिलेलं आहे, शंकराच्या पिंडीवर थोडंसं दही अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करायचं आहे, पांढरी फुलं आणि बेल अर्पण करायचं आहे. आज शुक्रवार आहे म्हणून पांढऱ्या वस्तूंना जास्त महत्त्व असतं किंवा लाल वस्तूंना महत्त्व असतं देवीप्रमाणे. तर ज्यांना आपल्याकडे शुक्र ग्रह आकर्षित करायचा आहे तर नक्कीच पांढऱ्या वस्तू वापरा, पांढरे कपडे वापरा, पांढऱ्या वस्तूंचं दान करा, पांढरी फुलं देवांना अर्पण करा. तर त्याने तुम्हाला खूप फरक पडतो. रोजचं आपलं असतं की आपण देवींना हळदी कुंकू व्हायचं आहे, गजरे फूल वेणी अर्पण करायची. जवळपास जर देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही भेट द्या. आपली कुलदेवता असेल तिथला तुम्ही फुलं आणि ओटी अर्पण करा. शुक्राचा दिवस हा देवीचा असल्यामुळे आपल्याला खूप त्याचा महत्त्व आहे. देवी तशी आपल्या घरातही आहे, तर आपल्या घरामध्ये स्त्रिया असतील तर त्यांना तर तुम्ही काही भेटवस्तू गोड वगैरे आणून द्या, गजरे फुलं माळा. आणि महिलांनी आपल्याला सुंदरतेवर लक्ष दिलं पाहिजे, की शुक्रवार हा जितका तुम्ही हे करा, जास्त कराल, चांगला राहाल, त्याचप्रमाणे तुमची प्रॉस्परिटी तुमच्याकडे तशी रिव्हर्ट होते. तुम्ही चांगले कपडे, चांगल्या वस्तू चांगलं घातलं तर फाटके फुटक्या वस्तू काही घातल्या नाही तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येणार नाही. दक्षिणेला दिवा लावायचा आहे, गाईला चारा द्यायचा आहे, पिंपळेच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. तिथेच थोडं पीठ आणि साखरसुद्धा मुंगळ्यांना वगैरे द्यायचं आहे. याच्याने काय एक दानाचा प्रकार असतो तो आपण करतो, रुटीनमध्ये आणतो. मुंगळ्यांना वगैरे आपण पीठ आणि साखर घातलं तर आपले पितृ खुश होतात. दारामध्ये दक्षिणेला दिवा लावला तर आपले पितरांचे आशीर्वाद मिळतात. तर याच्याने आपल्याला पितृदोष पासून दूर राहण्यासाठी किंवा त्यांच्या आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला एक स्थान प्राप्त होतं. असं रोजच्या ह्याच्यात मी काही ना काही सांगत असते. सूर्याला जल दिल्याने तुमचा एक नंबर स्ट्रॉंग होतं आणि सूर्याची असलेली कामं असतात ती अधिकाराची असतात, हुकुमाची असतात, ती तुम्हाला करण्यास सहयोग होतो. ऑफिसमध्ये वगैरे तुमचं प्रेस्टीज, मान सन्मान राहतो. गणेशजींना फूल आणि दुर्वा दिल्याने तुमचा बुधग्रह चांगला होतो आणि तुमच्याकडे इंटेलिजन्सी, कम्युनिकेशन चांगलं होतं. शंकराला जल दिल्याने तुम्ही खूप चांगलं तुमचं स्थान राहतं आणि तुम्हाला सगळे ऐकतात, बोलतात आणि तुमच्याशी मान सन्मान मिळतो. या सगळ्या गोष्टी कुलस्वामिनी तर केल्यानंतर तुमची कुळ, तुमचं घर, परिवार याच्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळतात. या रुटीन गोष्टी आहेत, त्याच रोज करायच्या असतात, परंतु ते आपल्या आयुष्यामध्ये बदल मात्र नक्कीच घडवतात. आज शुक्रवार आहे, एखाद्या लहान मुलीला तुम्ही काही गोड चॉकलेट वगैरे द्या, गप्पा चांगल्या मारा, चांगल्या घरामध्ये वातावरण करा. गुलाबाचं अत्तर तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या खाली लावा, घर्षण करा. ओम शुक्राय नमःचा जप करा, महालक्ष्मीचा जप करा, महालक्ष्मीची श्रीम श्रीमचा जप करू शकता. ओम नमः शिवायचा जप करा. विष्णू वासुदेवा भगवतेचा तुम्ही जप करू शकतात किंवा श्लोक ऐकू शकता. अशा प्रकारचं तुमचं रुटीन असलं पाहिजे. मी रोज तुम्हाला रुटीनच सांगते, दुसरं वेगळं काही सांगणार नाही. मी भविष्य सांगतच नाही आहे, पण तुमच्या आजूबाजूला असले तुमचे ग्रह म्हणजेच तुमचं भविष्य आहे. तर ह्या सगळ्या याच्यातून तुम्ही तुमच्या अडचणींना दूर होण्यासाठी मदत करू शकता. शुक्रवार आहे तर दही आणि तुम्ही दही असतं त्याच्याने तुम्ही अंघोळ करा किंवा लेप वगैरे लावा चेहऱ्यावर, तेही तुम्हाला प्रॉस्पेरिटी देतं, कारण दही म्हणजे शुक्र आहे. आणि शंकराला आपण तुळशीला थोडंसं जलामध्ये दूध आणि साखर घालून अर्पण करा, त्याने तुमची लक्ष्मी प्रसन्न राहते. अशा प्रकारे आजचा शुक्रवार साजरा करा आणि खूप धन्यवाद माना आपल्या देवी देवतांचं आणि सगळ्यांचं, मोठ्यांचं सुद्धा, ज्यांनी आत्तापर्यंत आपले सगळे सण सूद खूप चांगले झालेले आहेत. श्री स्वामी समर्थ.